नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. मी प्रतीक कंसकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल कोकणी वारसावर. तर चिपळूण ते गांगरी असा आपल्या ग्रामदेवतेचा म्हणजे श्री भैरी वाघजाई देवतेचा आगमन सोहळा तुम्ही बघितला नसाल बघितला तर जरूर पहा. आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ अवेलेबल आहे. तर आपल्या भैरी वाघजाईच्या आगमनाचा सोहळा सुखरूपपणे पार पडला आहे आणि आता वेळ झाली ती शिमग्याच्या पहिल्या थापेची, म्हणजेच जी शिमग्याची पहिली थाप पडते आणि तिथूनच आपल्या जे खेळी असतात त्यांची सुरुवात होते. तर खेळी म्हणजे गावातला एक मुलगा नेमला जातो, त्याला पाताळ आणि सात चढवला जातो आणि जे आपल्या गावात थोर मोठी असतात माणसं ज्यांना ही परंपरा आधीपासून माहिती असते खेळांची, आणि जी खेळांची आपली पारंपरिक गाणी असतात तीसुद्धा माहिती असतात, ते सगळे एकत्र येऊन खेळ करतात, म्हणजे त्यांना खेळी असं म्हणतात. आणि ते प्रत्येक गावात जाऊन आपल्या जे आपल्या देवाचा आणि त्यांच्या परंपरेचा जी पहिल्यापासून जी परंपरा चालत आली आहे तिचा प्रचार करतात. तर खेळगडी जे असतात ते मानकऱ्याच्या घरी पहिली थाप मारतात, कारण का मानकऱ्याचा तो मान असतो, त्यामुळे ती थाप खूप महत्त्वाची असते. तर तिथे ती पहिली थाप मारली जाते आणि खेळी दुसऱ्या दिवशी आपल्या गावची सीमा ओलांडून वेगवेगळ्या गावात जातात आणि त्या वेगवेगळ्या गावात प्रत्येक घरात जाऊन आपलं जे खेळ असतात तो सादर करतात. जी पारंपरिक गाणी असतात ती म्हणतात आणि जो नाचा मुलगा असतो ज्याला सात चढवतात, जो पाताळ नेसतो, तो आपला नृत्याविष्कार प्रत्येक घरात जाऊन दाखवतो. तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिसेलच. आणि पहिली थाप कशी मारतात आणि शिमगा म्हणजे नक्की काय ते मी पण असं पुरेपूर बघितलं नाही, कारण का तुम्हाला सांगितलं होतं मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये बोललो असेल की शिमग्याला पण मी पूर्णपणे म्हणजे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत पहिल्यांदा आलो आहे गावी. आणि गेल्या वर्षी फक्त आलेलो, जे पालखीच्या दिवशीच आलेलो फक्त. तर ह्या वर्षी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत मी शिमग्याला राहणार आहे गावालाच. आणि शिमगा कसा असतो, काय असतं, म्हणजे देवाचा उत्सव कसा साजरा केला जातो कोकणात ते आता मी पण बघणार आहे. तर ती पहिली थाप कशी मारली जाते ते आता जाऊन आपण बघूया. आणि खेळी कशा असतात तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसेलच. आणि ते पारंपरिक गाणी कशी असतात आणि त्यांची सूर ताल कसा काय ते असतं आपल्या परंपरेनुसार, तर तेही तुम्हाला दिसेल. तर आता आपण जाऊया तिकडे. आणि खेळी जातात बाहेर आपली सीमा ओलांडून गावचे. ते 5 दिवसानंतर 5 गावं घेऊन झाल्यानंतर जो धुळीवंदनाचा दिवस असतो तेव्हा गोडे सण साजरा करतात. त्या दिवशी खेळी आपल्या गावात परत येतात, म्हणजे सीमेच्या आतमध्ये येतात परत. खेळी विश्राम करून नंतरला सकाळी ग्रामदेवतेच्या देवळात पालखी आणायला जातात, म्हणजे तेव्हा आपला खरा शिमगोत्सव सुरू होतो. आणि मग देव खाली येतो आणि प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांना आशीर्वाद देतो, म्हणजे प्रत्येकाचं घर घेतलं जातं, प्रत्येकाच्या घरी पालखी जाते. तर आता आपण जाऊया तिथे, पहिली थाप कशी मारतात ते बघूया आणि तुम्ही बघून बघा. आणि ह्या व्हिडिओ सगळ्या मी टाकणार आहे, म्हणजे शेवटपर्यंत जो देव कसा येतात, घरं कशी घेतात ते सुद्धा तुम्हाला दिसेल. त्यांची व्हिडिओ पण आपल्या यूट्यूब चॅनलला येईल, तुम्ही जरूर बघा. आणि आता खेळी सीमेच्या बाहेर पडतात त्याची व्हिडिओ पण आपल्या यूट्यूब चॅनलला येईल, ती जरूर बघा. आणि खेळी कशी आपल्या सीमेच्या आतमध्ये येतात तेही तुम्हाला दाखवेन मी पुढच्या व्हिडिओमधून. तर आता निघूया, चला. मला प्रश्न पडला असेल की म्हणजे मला कसं आहे माहिती, म्हणजे 5 दिवस खेळी बाहेर जातात आणि कसं काय, जे काही माहिती मी तुम्हाला थोडीफार आता सांगितली, तरी सगळी माहिती मी बाबांकडून ऐकली. ते बाबांना विचारलं की कसं काय खेळी काय असतात, म्हणजे खेळी नक्की काय असतात, ते खेळांचं महत्त्व काय असतं आणि खेळी किती दिवस बाहेर जातात, असं ते सगळं बाबांनी मला सांगितलं. आता फक्त ते सांगणं तुम्हाला पण मी ते सांगितलं. तर आता अनुभव घेणं वेगळी गोष्ट आहे आणि ऐकणं वेगळी गोष्ट आहे. तर आता बघूया आणि आता जाऊया तिकडे.
खेलगडी आज 4 घरं सीमेच्या बाहेर जाणार आहेत. धातूची बायबाजी आहे, थाप मारलेली आहे. त्या थापेत थरचूक असेल ती माफ करून बायबाजी आहे. तुझ्या कामानिमित्त मुंबईत इतर ठिकाणी जे लोक खेळगडी गेलेले आहेत त्याला सर्वांना सुखाचे ठेवून बायबाजी सगळ्यांना ह्या सीमेपासून त्या सीमेपर्यंत बाळगोपांना या सीमेपर्यंत घेऊन ये असं तुझ्या पायाच्या तर शिमग्याची पहिली थाप कशी मारली जाते हे तुम्ही बघितलं असाल. नाचा मुलगा कसा असतो तेही तुम्ही बघितलं असाल. तो आपलं नृत्याविष्कार कसा सादर करतो तेही बघितलं असाल. नाचा मुलगा म्हणजे जो स्त्रीचं रूप धारण करतो आणि मग आपला नृत्याविष्कार सादर करतो. आणि जी आपल्या गावातील मोठी माणसं असतात ज्यांना ही परंपरा पहिल्यापासून माहिती असते त्यांना सगळी गाणी माहिती असतात जुनी आणि त्यांची सूर ताल सुद्धा सगळं माहिती असतं. ते कसं सादरीकरण करतात तेही सुद्धा तुम्ही ह्या व्हिडिओमधून बघितलं असाल.
आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि खास करून आता शिमगा उत्सव चालू आहे, तर शिमगा उत्सवामधल्या सगळ्या व्हिडिओ म्हणजे देव कसं आणायला जातात देवळात आणि देव जेव्हा खाली आणतात आणि सान भरते आणि सान भरून झाल्यानंतर देव प्रत्येक वाडीत जातो आणि प्रत्येक वाडीत जाऊन प्रत्येकाची घरं कशी घेतात म्हणजे देवाची पालखी घेऊन आणि देव प्रत्येकाच्या घरी जाऊन कसा आशीर्वाद देतो म्हणजे सगळं आपल्या आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल. त्या सगळ्या व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला हळूहळू येतच राहतील. मी नक्की बघा आणि ही व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.